कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई साहेब नाहीत त्या आपलं तर मॅडम माहिती आहे काय मी फसलो होतो, सोंग घेतलं यांनी आई साहेबांचं। तुम्ही काय आमची थट्टा करायला सवय? अहो मला खरंच वाटलं माझी ताई आली म्हणून। खरंच अगदी भुईवानीच दिसतंय सा। झालं काय, समाधान झालं? माझ्या संग खेळ केला, आता ह्यांच्या बी भावनांसंग खेळताय तुम्ही। आस लावून अशी निराशा पदरात टाकायची हे बरं नव्हतं, हे चांगलं नाही केलं तुम्ही चारुलता मॅडम। ह्यासनी बी तेच वाटलं। का नाही वाटणार? एकदम शेम टू शेम समजा मावशी सारखंच करून आलेत, कुणाला बी वाटल। तेच सांगत होतो मी त्यासनी आता, परत ही असली चेष्टा करू नका चारुलता मॅडम, हे लई झालं तुमचं आता। अधिपती पण मी हे का केलं हे तुला कधी कळणार? भुवनेश्वरी बनून येण्यामागे माझा एकच हेतू होता, फक्त एकदा तुम्हाला आई म्हणावंस एवढीच इच्छा होती रे माझी। ओ बास खरा घेऊ आता, बास खरा घे। मुद्दाम करायलाय काय? यो विषय बंद करा आता। मी कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला? मावशी या खोलीला कुलप लावून टाक, इकडे कोणी फिरकायचं नाही, तुम्ही तर अजिबात फिरकायचं नाही। चारुलता मॅडम मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही ह्या खोलीच्या दाराशी सुद्धा जायचं नाही, कारण ह्या खोलीत आमचं दैवत असतंय, आमच्या आई साहेब। ह्यो आमच्या आई साहेबांचा गाभारा आहे आणि इथं आमच्या परवानगीशिवाय कोण सुद्धा पाऊल ठेवणार नाही, कळलं काय? हे बरोबर नाही केलं चारुबाई तुम्ही। हो मी आता पेढे आणायला जाणार होते हो, संपूर्ण गावाला वाटायला, कारण माझी ताई आली म्हणून। नाही अधिपती बोलले का नाही ते बरोबर बोलले, माझ्या ताईसारखी कुणीच नाही। तुमच्यात आणि तिच्यात लई फरक आहे। दुर्गे तुला दाराला कुलूप लावायला सांगितलं ना व, तोंडाला बी कुलूप लाव। या खोलीला कुलूप लावायला सांगितलं ना व, चल देते मी तुला। चांचे तू भी चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।